नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन सब्जेक्ट बघूया, जे एखादी आजार वगैरे, त्या आजारामध्ये आपण GPS गिलेन-बॅरे सिंड्रोम हा आज डिसीज बघूया. चला तर मराठीमध्ये खूप प्रमाणात याचे पेशंट येत आहेत, तर बघूया काय आहे हा GPS. एकदम सोप्या सुरुवात करूया. GPS गिलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर ऑटोइम्युनो विकार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणाली चुकून परिधीय मज्जासंस्थेवर नर्वस सिस्टीम हल्ला करते. यामुळे स्नायूची कमकुवतपणा, सुन्नपणा आणि गंभीर परिस्थितीत पक्षाघात होऊ शकतो. याची माहिती खालीलप्रमाणे आहे. तर हा एक असा आजार आहे जे आपल्या नर्वस सिस्टीमवर हल्ला करून आपल्या स्नायूंना कमकुवत आणि सुन्नपणा आणि गंभीर परिस्थितीत पक्षाघात करू शकतो. ठीक आहे, खालीलप्रमाणेची माहिती बघूया. डायग्राम बघा. टिंगलिंग आणि वीकनेस आहे, मसल वीकनेस आहे, लॉस ऑफ द रिफ्लेक्स आहे, पेन आहे, डिफिकल्ट विथ आय और फेशियल मूवमेंट्स, सर्विस केसेस, डॅमेज मायलिन द ह्यूमन नर्व. तर कुठली नर्व हे करते, हे बघा. ठीक आहे ना, ही आपली नर्व आहे, ते यावर ते पक्षाघात करतो, आपल्या नर्वला कमकुवत करतो, आकुंचन. समोर बघूया. तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ते फैलत जातं. तसंच गिलेन-बॅरे सिंड्रोम symptoms typically come on rapidly over days and can be one or more of the following: rapid muscles weakness, pain in your limbs and spine. मराठीतच बघूया, बस तुम्हाला डायग्राम बघून घ्या. Paralysis of legs, arm and facial muscles, chest muscles weakness and difficulty breathing, difficulty speaking as a swelling, abnormal sensation like tingling. तर हा क्वेश्चन जेन्युइन सेकंड इयरला पण येऊ शकतो. ठीक आहे ना. तर प्रत्येक बिमारी, प्रत्येक रोगाबद्दल माहिती घेत चला, आपल्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या आयुष्यात पण तेवढंच मदत होते आपल्याला. ठीक आहे. मुख्य लक्षणे बघा. सुरुवातीची लक्षणे: पायामध्ये झणझणीत आणि अशक्तपणा, वरच्या दिशेने पसरणारा पक्षाघात, नंतर हात, चेहरा आणि श्वासाचा स्नायूवर परिणाम होऊ शकतो. तर इतर लक्षणे बघा. मज्जासंस्थेची प्रतिक्षेप क्रिया कमी होणे, संवेदनशक्ती बदल, हृदय गती किंवा रक्तदाब अस्थिरता, गंभीर केसेसमध्ये श्वासकोश सिस्टीम अयशस्वी होऊ शकते. तर लक्षणेमध्ये बघितलं ना तुम्ही, पायामध्ये झणझणी येणे, अशक्तपणा येणे, चेहरा, हात, श्वासाच्या स्नायूवर परिणाम होऊ शकतो, तसेच हृदयगती, रक्तदाब, तसेच गंभीर केसेसमध्ये श्वासकोश सिस्टीम. ठीक आहे. तर लक्षणे झाले. तसेच कारणे बघूया आपण, कशाने होत होतं. संसर्ग: बहुतेकदा याचा आधी विषाणूजन्य आजार उदा. कॉम्पिलोबॅक्टर जेनुनी, एप्स्टीन-बार, झिका किंवा कोविड-19 असतो. लसीकरण फ्लू किंवा कोविड-19 लसी सारख्या लशीमुळे अत्यंत दुर्मिळ प्रकारचे GPS होऊ शकतो, पण संसर्गाचा धोका अधिक आहे. तर बघितलं ना, लसीकरण आणि कोविड-19 लसी यासारख्या लसीमुळे अत्यंत दुर्मिळ प्रकारमध्ये GPS होऊ शकतो. लसीमुळे खूप लोकांना त्रास झालेला आहे.
रोगनिदान बघा, वैद्यकीय तपासणी, इतर विकारामधून फरक करणे, लंबर पंक्चर, सेरेब्रोस्पायनल द्रवात प्रथिने वाढलेली असतात, मज्जातंतू सहवाहनाच्या चाचण्या, मज्जातंतू कार्यात झालेला बिघड. चला उपचार पण बघून घ्या. प्राथमिक उपचार, रोगप्रतिकार प्रतिसाद नियंत्रण करण्याची इंट्रावेनस इम्युनोग्लोबिन IVIG किंवा प्लाझ्मारेफसिस, रक्तप्लाव बदल पर्यवेक्षण, श्वास साधना, फिजिओथेरपी आणि ICU मध्ये संचलित समस्त देखभाल. तसेच बरे होणे पण बघूया. पूर्ण स्वस्थ होणे 60 ते 80% रुग्ण काही महिन्यातच पुणे बरे होतात, पण काही जणांना थकवा किंवा कमकुवत शिल्लक राहू शकतं. मृत्यूदर 5% आहे. श्वासकोश अयशस्वी होणे, संसर्ग इत्यादी गुंतागुंतीमुळे. ठीक आहे. प्रकार पण बघूया GBSचे. AIDP ॲक्यूट इन्फ्लामेटरी डेफिलिएटिंग फ्लूलो प्लायनोरोपॅथी. पश्चिम देशामध्ये सर्वसाधारण मायलिन आवरणाचा नाश. विलन फिशर सिंड्रोम आहे. डोळ्याच्या स्नायूंना पक्षाघात, समन्वय बिघाड आणि प्रतिक्षेप क्रिया नाहीशी होणे. ठीक आहे. मज्जातंतू अक्षतंतूचा नाश, हलका गंभीर. गैरसमज आणि सावधानता. प्रतिबंध बघूया. सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही आहे, पण संसर्ग लवकर ओळखून उपचार केल्यास जोखीम कमी होऊ शकतो. लसीकरण संबंध लसीमुळे GBS होण्याचा धोका अत्यंत कमी. संसर्ग हा मोठा घटक आहे. GBS हा आणीबाणीचा आजार आहे. लवकर उपचार सुरू केल्यास बरं होण्याची शक्यता वाढते. पायापासून सुरू होणारा अशक्तपणा किंवा झोपड्या येणे अशी लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरशी संपर्क करावा. तर बघितलं तुम्ही GBS. असंच नवीन एखादी आजार मराठीमध्ये समजून देणार मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.